पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातली स्थिती आपण बघितली, तिकडे विदर्भात देखील नागपूर, अमरावती आणि अकोला या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तिथे युतीचं काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात नागपूरला. रजत वशिष्ठ आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रजत, इथं तरी सेना आणि भाजपच्या युतीचं चित्र काहीसं स्पष्ट दिसतंय की अजूनही स्थिती स्पष्ट नाहीये? रेश्मा, सध्या तरी स्थिती स्पष्ट नाही आहे. मात्र ज्या पद्धतीचे राजकीय संकेत गेल्या काही महिन्यांमध्ये या तिन्ही ठिकाणी मिळालेले आहेत, त्याप्रमाणे सध्या तरी असंच म्हटलं जात आहे की तिन्ही ठिकाणी युती होण्याची शक्यता बिलकुल नाही आहे. अजिबात महायुती जो भाजप आणि शिवसेनेची जी युती आहे ती तिन्ही ठिकाणी होणार नाहीये. नागपूरमध्ये तर भाजपनं मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक हालचाली सुरू केलेल्या आहेत, निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि 2012च्या निवडणुकांमध्येही नागपुरात भाजपने शिवसेनेला सोबत घेतलं नव्हता. नागपूरचे जे स्थानिक छोटे पक्ष आहे आणि अपक्ष आहे त्यांना सोबत घेऊन सत्तेची मोड बांधलेली होती आणि सध्याही भाजप नेते स्पष्टरित्या म्हणतायत की आम्ही एकलेच जाणार आहे, शिवसेनेला सोबत घेणार नाहीये. अमरावतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाच्या अवस्थेमध्ये आहे. शिवसेनेचे जास्त नगरसेवक आहे, भाजपचे कमी नगरसेवक आहे. मात्र नगरपालिका निवडणुकांमध्ये अमरावतीमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे. त्यामुळे तिथेही भाजपचे जे नेते आहेत ते युती करण्यापेक्षा स्वबळाची भाषा करताना दिसत आहे. मात्र श्रेष्ठींना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. सध्या फक्त युती अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये आहे. सध्या भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर अशी अवस्था त्या ठिकाणी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वार्डांमध्ये जे होर्डिंगचे युद्ध चालले आहेत, भूमिपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमामध्ये एकमेकांवर जी कुरघोडी केली जात आहे त्याकडे पाहता अकोलामधले जे वारे आहेत तेही असे सांगतायत की भाजप आणि शिवसेनाचे जे स्थानिक नेते आहेत ते दोघाही पक्षाचे स्थानिक नेते स्वबळाची भाषा करतायत. मात्र प्रत्येक ठिकाणी हेच सांगितलं जात आहे की अंतिम निर्णय जे आहे ते श्रेष्ठींना घ्यायचा आहे. मात्र विदर्भामध्ये भाजपचा जो काही गेल्या काही महिन्यातला यश आहे ते पाहता भाजप या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेईल की नाही याबद्दल राजकीय विश्लेषण भाजप ही मोस्टली स्वबळावरतीच लढेल. रजत, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल.